नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी केलेले आहेत पौष्टिक आणि आरोग्यकारी असे चवदार शेंगदाण्याचे लाडू. याने नैसर्गिक पद्धतीने रक्ताची वाढ होते. चला तर आता आपण याची कृती पाहूया. 1 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत, 1/4 किलो गूळ घेतलेला आहे. आता हे शेंगदाणे आपण छानपैकी भाजून घेऊया. असं शेंगदाण्याला सारखं हलवत राहायचं जेणेकरून आपले शेंगदाणे खाली करपणार नाहीत. छान कडक होईस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे बघा, आपले शेंगदाणे असे झालेले आहेत. जास्त पण भाजू नका जेणेकरून ते करपतील. असं चटचट आवाज यायला लागला की समजायचं की आपले शेंगदाणे छान असे भाजले आहेत. मीडियम गॅस करून आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, शेंगदाणे आपले झालेले आहेत. आपण ताटामध्ये काढून घेऊया. शेंगदाणे गार होईस्तोवर आपण एक गूळ खिसून घेऊया. गूळ खिसून घ्यायचा, शक्यतो फोडून घ्यायचा नाही, नाहीतर आपले शेंगदाणे मोठे राहतात तर यामध्ये असं पाणी सुटल्यासारखं होते. त्यामुळं गूळ खिसूनच घ्यायचा. हे बघा, आपला गूळ खिसून झालेला आहे. आता आपण शेंगदाणे तळून घेऊया. बघा, शेंगदाणे गार झाले की याचे असे सालटे सगळे निघतात. जास्त पूर्ण पण सालटे काढायचे नाहीये, त्याचे थोडे नॉर्मल राहिले तर राहू द्या. अशा हलक्या हातानं चोळून जेवढे निघतील तेवढे काढा. हे बघा, हे छान असं चोळून झालेले आहेत. आता याला आपण पकडून घेऊया. सगळी साल आपण बाहेर टाकून द्यायची आहे. हे बघा, मी स्वच्छ करून घेतलेलं आहे. हे थोडं थोडं राहिलेलं आहे ते राहू द्या, कारण हे पण चांगलं असते, पौष्टिक असते. त्यामुळे राहिलेलं राहू द्या. थोडंफार काढायचं. इथं 1 किलोला मी अर्धी छटाक बदाम घेतलेले आहेत आणि अर्धी छटाक काजू घेतलेले आहेत. आता हे सगळं आपण वाटून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. जास्त मोठं नाही आणि जास्त बारीक पण कूट करायचं नाही, कारण आपल्याला नंतर शेंगदाणे गुळाबरोबर याला परत एकदा वाटून घ्यायचं आहे. हे आपलं झालेलं आहे वाटून. जास्त बारीक नाही आणि जास्त मोठं पण नाही, मीडियम असं मी वाटून घेतलेलं आहे. आता हे मग आपण खिसलेला गूळ यामध्ये टाकून घेऊया. खिसून का घेतलं की असं पुन्हा जास्त गाठी राहणार नाहीत आणि व्यवस्थित एकजीव होईल हे, म्हणून याला खिसून घ्यायचं आपण. आता यामध्येच थोडा असा हाताने मिक्स करून घेऊया, म्हणजे आपल्याला वाटताना सोपं जाईल. हे बघा, पूर्ण एकजीव होस तर मी असं हातानं चुरगळलेला आहे याला. आता याला थोडं थोडं घेऊन मगासारखं पूर्ण वाटून घेऊया आपण मिक्सरमधनं. या पद्धतीनं मी वाटून घेतलेला आहे. हे बघा, गुळ आपला सगळा एकजीव झालेला आहे, छान वाटलेला आहे. आता या पद्धतीने आपण सगळंच वाटून घेऊया. मस्तपैकी हे सगळं वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये विलायचीचे पूड टाकून घेऊया, बारीक वाटून. चवीसाठी छान लागते म्हणून टाकायचं, नसेल टाकायचं तर काय ऑप्शनल आहे. आणि आपल्या खायच्या चमच्यानं 2 चमचे आपण तूप टाकून घेऊया, जेणेकरून याला चव जरा छान येईल. मुलं हे आवडीनं खातील, त्यामुळे असं टाकून घेऊन एकदम एकजीव होस तर याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, लाडू असे छोटे छोटेच बांधून घ्यायचे, जेणेकरून लहान मुलांना दिलं तर ते पूर्ण संपवतील. मोठे बांधले तर ते तसंच ठेवतात लहान मुलं, त्यामुळे लहान लहान बांधून घ्यायचे. हे एकदम पौष्टिक आणि घरगुती पद्धतीने बनवलेलं असल्यामुळे स्वच्छ आहे. त्यामुळे घरच्या घरी बनवून लहान मुलांना तुमच्या खाऊ घाला, रक्ताची कमतरता भरून निघेल.
अशाच पद्धतीने आपण आता सर्व लाडू करून घेऊया. हे बघा, मी इथे एक छोटी वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये अशा आकाराचे मी असे पण करून घेतलेत, जेणेकरून लहान मुलं याला आकर्षित होऊन खायला तयार होतील. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या अशा आकाराने आपण बनवून घ्यायचे लाडू. हे झालेले आहेत आपले लाडू तयार. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच